महाराष्ट्र टी.ई.टी. 2024ची एक्झाम झालेली आहे, परंतु अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची ॲन्सर की उपलब्ध करून दिलेली नाही आहे किंवा साईडवर कोणत्या प्रकारचं रिझल्टबद्दल सुद्धा कोणतीही नोटिफिकेशन उपलब्ध करून दिलेलं नाही आहे। परंतु जो अंदाज लावून टाइम टेबल अंदाज लावून ॲन्सर कीची डेट देण्यात आलेली आहे, त्यानुसार आता डिसेंबरच्या पहिल्या वीकमध्ये तुमची ॲन्सर की किंवा तुमच्या रिझल्टबद्दल कोणती अपडेट येते का याबद्दल सर्व विद्यार्थी वाट बघत आहे। तर बघू शकता महाराष्ट्र टी.ई.टी. इलिजिबिलिटी टेस्ट असते आणि यामध्ये ही जी एक्झाम होती ऑनलाईन झालेली आहे आणि यामध्ये तुम्हाला जे डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला एक रजिस्टर नंबर आणि जो पासवर्ड आहे ज्यावरून तुम्ही फॉर्म फिलअप केलेला आहे तो आयडी आणि पासवर्ड तुम्हाला लागणार आहे तुमचा रिझल्ट चेक करण्यासाठी किंवा ॲन्सर की चेक करण्यासाठी। आणि त्यानंतर डिसेंबरच्या आठवड्यामध्ये तुमची ॲन्सर की तुम्हाला दिसू शकते असं काही इन्स्टिट्यूटकडून सांगण्यात आलेलं आहे। आणि यामध्ये जे कट ऑफ सांगण्यात आलेला आहे हा कट ऑफ अजूनपर्यंत फिक्स नाही आहे, यामध्ये भरपूर चेंज होत आहे आणि भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा कट ऑफ दाखवण्यात येत असेल। तर हा कट ऑफ नाही आहे, हे तुम्हाला पासिंग मार्क्स असतात, कारण यामध्ये कट ऑफ लागत नाही। यामध्ये किती मार्क्स पासिंगला लागतात म्हणजे टी.ई.टी. ही एक्झाम पास होण्यासाठी तुम्हाला किती मार्क्स लागतात ते मार्क्स असतात आणि ते पर्सेंटेज वाईज सुद्धा काढण्यात येतात। म्हणून त्यामुळे भरपूर व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलं असेल की कट ऑफ परंतु कट ऑफ नाही आहे, ते पासिंग मार्क असतात की कोणत्या कास्टला किती पास होण्यासाठी मार्क्स लागणार आहे। आणि संपूर्ण अपडेट आपल्याला maha.tt.in या संकेतस्थळावरच मिळणार आहे। बाकी कुठल्याही अपडेटवर विश्वास ठेवू नका, जेही तुम्हाला इन्फॉर्मेशन चेक करायची असेल ते तुम्हाला maha.tt.in या संकेतस्थळावर जाऊनच चेक करावी लागणार आहे। तर बघू शकता तुम्ही की अंदाजे ओपन कॅटेगरी आणि EWS कॅटेगरीला अंदाजे 90 मार्क्स लागू शकतात आणि SC ST PWD OBC कॅन्डिडेटला 83 मार्क्स लागू शकतात। तर या प्रकारे अंदाज लावून कट ऑफ किंवा अंदाज लावून पासिंग मार्क्स दाखवण्यात आलेले आहे। तर नेमकी आता ॲन्सर की आल्यानंतर काय होते आणि याबद्दलची अपडेट सुद्धा साईडवर उपलब्ध करून दिलेली नाही आहे, कारण रिझल्टबद्दल साईडवर अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची अपडेट उपलब्ध करून दिलेली आहे। शेवटची अपडेट फक्त जे हॉल तिकीट आले होते तीच अपडेट आहे आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारची अपडेट किंवा काही उपलब्ध करून दिलेलं नाही आहे। तर येत्या आठवड्यामध्ये म्हणजे जे डिसेंबरचा पहिला वीक असणार आहे त्यामध्ये तुमची ॲन्सर की तुम्हाला साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि आल्यानंतर त्याबद्दलची अपडेटसुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि जेव्हा रिझल्ट किंवा ॲन्सर की येणार, ॲन्सर की तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि जर ती मिळाली नाही आणि त्यामध्ये एक वेगळी लिंकसुद्धा देण्यात येते की तुम्ही ती ॲन्सर की विदाऊट ID पासवर्डसुद्धा बघू शकता। कारण लास्टमध्ये ज्या हॉल तिकीट आल्या होत्या तेव्हासुद्धा भरपूर विद्यार्थ्यांना अडचणी गेल्या होत्या, तर त्यांना आपण जे विदाऊट ID पासवर्ड जी हॉल तिकीट होती ती सांगितली होती, त्याचप्रमाणे ॲन्सर की आणि रिझल्टसुद्धा सांगण्यात येणार आहे। तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।